संदीप आणि मिनल यांचा संसार साधा पण आनंदी होता. त्यांना एक लहान मुलगी होती, गौरी. संदीप एका छोट्या कंपनीत काम करत होता. घर श्रीमंत नव्हतं, पण प्रेम मात्र भरपूर होतं. एके दिवशी संदीपच्या ऑफिसमधील पैशांची चोरी झाली. काही लोकांनी मुद्दाम संदीपचं नाव एका प्रकरणात ओढलं. त्याचवेळी मिनलला एक बनावट फोटो आणि काही खोटे पुरावे दाखवण्यात आले. तिला सांगितलं, तुझा नवरा चोरी करतो आणि तुलाही फसवत आहे. मिनल हादरली. तिने संदीपला विचारलं. संदीप म्हणाला, मिनल, माझ्यावर विश्वास ठेव. मी काहीही चुकीचं केलेलं नाही. पण राग, भीती आणि गैरसमज या तिघांनी तिचा विवेक हरवला. तिने पोलिसात तक्रार केली. पुरावे खोटे असले तरी संदीपला अटक झाली. तो पोलिसांच्या गाडीत बसताना फक्त एवढंच म्हणाला, एक दिवस सत्य समोर येईल, पण तोपर्यंत आपली मुलगी माझ्यावर विश्वास ठेवेल अशी आशा आहे. मिनल रडत होती, पण तिला वाटत होतं की ती योग्य निर्णय घेत आहे. त्या एका निर्णयाने एक सुखी कुटुंब पूर्णपणे तुटलं. गौरी आता मोठी झाली होती. तिच्या लग्नाची तयारी सुरू होती. घर साफ करताना तिला कपाटाच्या मागे एक जुना फोटो आणि बंद लिफाफा सापडला. त्या फोटोमध्ये संदीप एका अनोळखी व्यक्तीसोबत उभा होता आणि फोटोच्या मागे लिहिलं होतं, याच माणसामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. गौरीने थरथरत्या हाताने लिफाफा उघडला. आतलं पत्र वाचताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. गौरीने थरथरत्या हाताने ते पत्र उघडलं. पत्रावर तारीख होती, संदीपला अटक होण्याच्या 2 दिवस आधीची. ती वाचू लागली. प्रिय मिनल, माझ्या ऑफिसमध्ये काहीतरी मोठं चुकीचं चाललं आहे. मी चोरी करणाऱ्या लोकांना पाहिलं आहे. त्यांनी मला गप्प राहण्यासाठी धमकी दिली आहे. जर माझ्यावर कधी आरोप झाले तर कृपया माझ्यावर विश्वास ठेव. मी निर्दोष आहे. पत्र वाचून गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. ती धावत आईकडे गेली. आई, हे पत्र तुला कधी मिळालं नव्हतं? मिनलने पत्र पाहिलं आणि तिच्या हातातून ते खाली पडलं. हे पत्र मी कधीच पाहिलं नाही. दोघींनी कपाट पुन्हा तपासलं. आत एक जुनी फाईलही सापडली. त्यात ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याचं नाव वारंवार दिसत होतं. तो कर्मचारी होता महेश. गौरी म्हणाली, आई, बाबा खरंच निर्दोष असतील तर? मिनलच्या डोळ्यात अपराधीपणाचे अश्रू आले. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. त्या रात्री मिनलला 15 वर्षापूर्वीचा प्रत्येक क्षण आठवत राहिला. तिने ठरवलं, सत्य काहीही असो, आता मी ते शोधून काढणार. दुसऱ्या दिवशी मिनल आणि गौरी त्या जुन्या ऑफिसमध्ये पोहोचल्या. पण रिसेप्शनवर त्यांचा एक धक्कादायक बातमी मिळाली. महेश अजूनही इथे काम करतो. आणि त्याच क्षणी महेश समोरून चालत येताना दिसला. मिनलचा चेहरा पाहताच तो घाबरला. महेशने मिनल आणि गौरीला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तो मागे वळून निघू लागला. गौरीने मोठ्याने हाक मारली, महेश काका, थांबा. महेश थांबला. त्याचे हात थरथरत होते. मिनलने त्यांच्यासमोर ते पत्र आणि जुना फोटो ठेवला. ती शांत आवाजात म्हणाली, महेश, आता खोटं बोलू नका. खरं काय ते सांगा. महेश काही क्षण शांत राहिला. मग त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, हो, संदीप निर्दोष होता. हे ऐकताच मिनलच्या पायाखालची जमीन सरकली. महेश पुढे म्हणाला, चोरी मी आणि माझ्या 2 साथीदारांनी केली होती. संदीपने आम्हाला रंगेहात पकडलं होतं. तो पोलिसांकडे जाणार होता म्हणून आम्ही त्याच्यावरच खोटे आरोप लावले. गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग माझ्या बाबांचं आयुष्य का उद्ध्वस्त केलं? महेश रडत म्हणाला, लोभ आणि भीती. त्यावेळी आम्ही खूप मोठी चुकी केली. तेवढ्यात महेशने आपल्या बॅगेतून एक पेन ड्राईव्ह काढला. यामध्ये 15 वर्षापूर्वीची काही कागदपत्र आणि रेकॉर्डिंग आहेत. यात संदीप निर्दोष असल्याचे पुरावे आहेत. मिनल ते ऐकताच रडू लागली. मी माझ्याच नवऱ्यावर विश्वास ठेवला नाही. महेश म्हणाला, संदीप तुरुंगातून सुटल्यानंतर या शहरातून निघून गेला. तो कुठे आहे हे मलाही माहीत नाही. हे ऐकताच गौरी ठामपणे म्हणाली, आई, आपण बाबांना शोधू. कितीही वेळ लागला तरी. त्या क्षणी महेशच्या मोबाईलवर एक फोन आला. त्याने फोन उचलला आणि आश्चर्याने मिनलकडे पाहत म्हणाला, संदीप या शहरात परत आला आहे. महेशच्या तोंडून ते शब्द ऐकताच मिनल आणि गौरी स्तब्ध झाल्या. काय? संदीप या शहरात आला आहे? महेशने होकारार्थी मान हलवली. हो, मला आज सकाळीच त्याचा फोन आला होता. तो एका छोट्या भाड्याच्या घरात राहतो आणि एका पुस्तकांच्या दुकानात काम करतो. हे ऐकताच मिनल आणि गौरी ताबडतोब त्या पत्त्यावर निघाल्या. काही वेळात एका साध्या घरासमोर पोहोचल्या. दरवाजा अर्धवट उघडा होता. आत संदीप एका टेबलवर बसून मुलांच्या पुस्तकांना कव्हर लावत होता. त्याच्या केसांमध्ये पांढरेपणा आला होता, पण चेहऱ्यावरचा साधेपणा आणि शांतपणा तसाच होता. गौरीने थरथरत्या आवाजात हाक मारली, बाबा.
तो आवाज ऐकता संदीपचे हात थांबले. तो हळूहळू मागे वळाला. समोर 15 वर्षांनी आपल्या मुलीला पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. गौरी. क्षणाचाही विलंब न करता गौरी धावत जाऊन बाबांच्या मिठीत शिरली. दोघेही डसाडसा रडू लागले. मिनल काही पावलं मागेच उभी होती. तिच्या डोळ्यात पश्चाताप होता. ती रडत म्हणाली, संदीप, मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. संदीप काही क्षण शांत राहिला. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, मिनल, जखमा खोल आहेत, पण मला तुझा राग नाही. तेवढ्यात गौरीने आपल्या लग्नाचं आमंत्रणपत्र बाबांच्या हातात ठेवलं. बाबा, माझ्या लग्नाला याल ना? संदीपने पत्रिका हातात घेतली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळूच म्हणाला, यावेळी माझ्या मुलीच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस मी कधीच चुकवणार नाही. पण लग्नाच्या दिवशी अजून एक असं सत्य समोर येणार होतं, ज्यामुळे मिनल स्वतःलाच कधीच माफ करू शकणार नव्हती. लग्नाचा दिवस उजाडला. संदीप साध्या कपड्यात हातात एक छोटंसं गिफ्ट घेऊन लग्न मंडपात पोहोचला. गौरीने बाबांना पाहताच धावत जाऊन त्यांना मिठी मारली. मिनलच्या डोळ्यात मात्र आनंदाबरोबरच अपराधीपणाही होता. लग्नाच्या विधीपूर्वी महेश पोलिसांसोबत मंडपात आला. त्यांनी सर्वांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. 15 वर्षापूर्वी चोरी आम्हीच केली होती. संदीप निर्दोष होता. आमच्या खोट्या साक्षीमुळे त्याला शिक्षा झाली. संपूर्ण मंडपात शांतता पसरली. पोलिसांनी महेशला ताब्यात घेतलं. त्याचवेळी पोलीस निरीक्षकांनी संदीपला एक अधिकृत पत्र दिलं. त्या पत्रात लिहिलं होतं, नव्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने तुम्हाला निर्दोष घोषित केलं आहे. तुमच्यावरचे सर्व आरोप मागे घेण्यात आले आहेत. हे वाचताच मिनलच्या हातातून पत्र खाली पडलं. ती संदीपच्या पायाशी बसली आणि रडत म्हणाली, एका गैरसमजामुळे मी माझं घर, माझा नवरा आणि माझ्या मुलीचं बालपण हिरावून घेतलं. मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. संदीपने तिला उठवलं. तो शांतपणे म्हणाला, मिनल, शिक्षा तुला आधीच मिळाली आहे. गेली 15 वर्ष तूही माझ्या इतकंच दुःख सहन केलं आहेस. हे ऐकून गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. पण तिने एक निर्णय घेतला, जो या कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होता. संदीप आणि मिनल एकमेकांसमोर शांत उभे होते. गेल्या 15 वर्षाच्या आठवणी दोघांच्या डोळ्यातून अश्रू बनून वाहत होत्या. तेवढ्यात गौरी पुढे आली. तिने आईचा एक हात आणि बाबांचा दुसरा हात हातात घेतला. ती रडत म्हणाली, मला तुमच्यापैकी कोणीच हरवायचं नाही. संपूर्ण मंडप तिच्याकडे पाहत होता. गौरी पुढे म्हणाली, आईने चूक केली, पण ती गैरसमजामुळे. बाबांनी शिक्षा भोगली, पण त्यांनी कधीच आईचा द्वेष केला नाही. आज माझ्या लग्नाच्या दिवशी मी एकच भेट मागते. संदीप आणि मिनल तिच्याकडं पाहू लागले. तुम्ही दोघांनी भूतकाळ इथेच संपवायचा. राग, दोष, अश्रू सगळं इथेच सोडून द्यायचं. मिनल डसाडसा रडू लागली. ती म्हणाली, संदीप, तू मला माफ करू शकशील? संदीपने काही क्षण तिच्याकडे पाहिलं. मग शांतपणे म्हणाला, माफ करणं कठीण असतं, पण द्वेष घेऊन जगणं त्याहून कठीण असतं. त्याने मिनलचा हात हातात घेतला. संपूर्ण मंडप टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेला. गौरीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. तिला वाटलं तिचं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलं. पण संदीपने त्यानंतर एक निर्णय जाहीर केला, जो ऐकून पुन्हा एकदा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. संपूर्ण मंडप शांत झालं. संदीपने मिनलचा हात अलगद सोडला आणि हसत म्हणाला, मिनल, मी तुला मनापासून माफ केलं आहे, पण गेलेली 15 वर्ष परत आणता येणार नाहीत. मिनलच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. संदीप पुढे म्हणाला, आपण पुन्हा नवरा बायको म्हणून नाही, पण गौरीचे आई वडील म्हणून कायम एकमेकांच्या पाठीशी उभे राहू. आपल्या मुलीच्या प्रत्येक आनंदात आपण दोघेही सहभागी होऊ. मिनलने शांतपणे मान हलवली. तुझ्या मोठेपणासमोर माझी चूक खूप मोठी वाटते. मला आयुष्यभर याची खंत राहील. गौरीने दोघांना मिठी मारली. ती हसत म्हणाली, आज मला सर्वात मोठी भेट मिळाली आहे. माझे आई बाबा पुन्हा एकमेकांशी बोलत आहेत. माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. लग्नाचे सर्व विधी आनंदात पार पडले. निरोपाच्या वेळी संदीपने मुलीच्या डोक्यावर हात ठेवला. नेहमी सत्यावर विश्वास ठेव. कोणाच्याही बोलण्यावर नात्यांचा निर्णय घेऊ नकोस. गौरीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी होकार दिला. मिनलने शेवटचे एक वाक्य म्हटलं, एका क्षणाच्या गैरसमजाने आम्ही 15 वर्षे गमावली. आता उरलेले आयुष्य विश्वासाने जगायचं आहे. संदीप हसला आणि शांतपणे निघून गेला. मागे उरल्या त्या फक्त आठवणी आणि आयुष्यभरासाठी मिळालेला एक मोठा धडा. गैरसमज कोणतंही नातं तोडू शकतो, पण सत्य, विश्वास आणि क्षमा तुटलेली मनं पुन्हा जोडू शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सत्य जाणून घ्या, कारण एका चुकीच्या निर्णयाची किंमत कधीकधी अनेक वर्षांनी चुकवावी लागते. धन्यवाद.